धमकवालीस मला? अरे बापरे, घाबरलोच मी. काय काय सांगणार मीडियावाल्यांना? त्या रिपोर्टरनं कबुली दिली हे सांगणार का? मी आणि अलकनंदा मॅडमांनी मिळून हा समजा प्लॅन केला आणि आम्हीच ते फोटो आणि माहिती त्याला दिली हे सांगणार काय? दातखिळी बसली आणि तुझ्या असल्या पोकळ धमक्यांना घाबरत नसतोय आम्ही. दिली ती बातमी मीच पेपरात दिली. घाबरणार नाही मी कोणाला. ती सानिका माझ्या भावाच्या गळ्यात पडायला नव. तिनं स्वतःचं तोंड काळं केलं मग कळू दे की अख्ख्या जगाला कळू दे. आणि यापुढं त्या सानिकाची मीच बदनामी करणार. आणि श्रावणी काय अवस्था झाली ग तुझी? दयाच यायला लागली बघ मला तुझी. तुझ्या सासरच्यांनी तुला लाथ मारून घराबाहेर काढलं का नाही? तुझ्या सासूबाईंनी आठवतंय ना? हा आता आलं माझ्या ध्यानात. आता परत घरात एंट्री मिळायला पाहिजे का नाही हिला? म्हणून सानिकाला न्याय देण्याचं नाटक करायला लागली आहे तू. पण एक गोष्ट ध्यानात ठेव, सानिकाला तर मी रस्त्यावर आणणार म्हणजे आणणार. तिला कुठंच तोंड दाखवायची जागा ठेवणार नाही मी. आणि तुमच्या शेलार कुटुंबाची वाट लावणार. बस बस. तुझा आणि तुझ्या भावाच्या पापांचा घडा आता भरलाय. आणि सत्य फार वेळ लपून राहत नाही. ते कधी ना कधी बाहेर येतच. हो, उद्या सकाळी ती मी क्लिप सोशल मीडियावर टाकणार आणि तुझा खरा चेहरा अख्ख्या जगाला दाखवणार. शेलार कुटुंबियांची वाट लावायला निघाली होतीस ना? आता बघूया वाट कोणाची लागते ते. आई, अण्णा, सानिका, शोभाताई, सगळे बाहेर या. बाई, या. दोघं नवरा बायको एकत्र. आज काय नवीन राडा केला तुम्ही? आता कोणाची अब्रू शिवाय टांगली? काय ग तायडे, राडा बिडा काय केलेला नाहीये. तुम्ही श्रावणीवर जे काय आरोप केलते ना ते खोटे आहे ते सिद्ध करायला आलोय आम्ही. ती निर्दोष आहे पूर्णपणे हे सांगायला आलोय. यो बघा पेपर वाचा. इंद्रनील म्हणजे इंद्रनीलचा पापाचा घडा भरला तो. पण मला सांगा ही बातमी कोणी द्यायला लावली पेपर मध्ये? बाबा, मी ती बातमी छापून आणायला लागली. काय गये नटमोगरे, माझ्या पुरीची आधीच समाजात नाचक्की झालीये. आणखीन बदनामी करायचा तिचा काही विडा उचललायस का ग तू? नाही, आमच्या घरच्या भानगडीमध्ये तुला ढवळाढवळ करायची काय गरज आहे? अशी फालतू बातमी ह्या पेपरात कशाला दिलीस तू? हे बघा सासूबाई, मी काही सानिकाची बदनामी करायला नाही, तर तिचा हक्क तिला परत एकदा मिळवून द्यायला आणि त्या इंद्रनीलला चांगलीच अद्दल घडवण्यासाठी केलंय सगळं. हो बाई हो, या अख्ख्या जगाला अद्दल तू एकटेच घडवू शकते काय? पण आम्हाला हे सांग, ती पेपरातली बातमी सानिकाच्या प्रेग्नन्सीची ती तू दिली नाहीस हे याच्यावरनं कसं सिद्ध होतं?
उलटा असंच सिद्ध होतं की ती तू दिलेस. बर, ह्या शंकेचं निरसन करायला माझ्याकडे पुरावा आहे. ऐका. सानिकाची बातमी आणि फोटो मला तुमच्या आत्याने, अलकनंदा मॅडम आणि इंद्रनीलच्या बहिणीने, स्वीटीने स्वतः येऊन दिले होते. त्यांनीच मला पैसे देऊन हे छापायला लावलं होतं आणि तुमच्या मोबाईल फोनमध्ये माझा नंबर पण त्यांच्याच एका माणसाने सेव्ह केला होता. पण 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 कशावर ना त्या पेपरवाल्याला तुम्ही पैसे बिशे दिले नाही, धमकी बिमकी दिली नाही, कशावर ना? आमचा तर या पुरीवर अजिबात विश्वास नाही. काय पण करू शकते बाई, सांगतोय आम्ही. शोभाताई, अजून एक पुरावा आहे माझ्याकडे. कळू दे की अख्ख्या जगाला सानिकाची बदनामी होणार. आणि ह्या पुढे जेव्हा जेव्हा त्याची बदनामी होणार का नाही, तेव्हा समद्यात माझाच हात असणार. सानिकाला मी रस्त्यावर आणणार म्हणजे आणणारच. सानिकाची बातमी पेपर मध्ये पण मीच दिली होती. बघितलंस कारभारने त्या स्वीटीनं कसा गेम खेळला ते बघितलंस? आता तरी डोळं उघडलं का तुमच्या दोघींचं? हा, माझ्या सुनेवर तुम्ही नाही नाही ते आरोप केले. हा, तिला छळलं, तिला घराबाहेर काढलं. अरे पण खरी नागिन तर ती स्वीटी निघालीये. कारभारने आता मात्र तुला माझ्या सुनेला मानानं घरात घ्यावंच लागलं. नाही, हिला त्या इंद्रनीलची बातमी पेपरात छापायची काय गरज होती? मग त्यामुळे आपल्याच पोरीची बदनामी झाली ना. कारभारने बास कर आता. अगं तू प्रत्येक वेळी माझ्या सुनेला छळायला, तिच्यावरती आरोप करायला, तिला घराबाहेर काढायला नाही नाही ती कारणं शोधतीस. आणि आत्ता ह्या क्षणाला कोणाची बी बदनामी महत्वाची नाही, महत्वाचं हे का माझी सून निर्दोष आहे, तिच्यावरचा कलंक मिटलेला आहे. त्यामुळे ते मानानं या घरामध्ये आज येणार म्हणजे येणारच. घ्या, हिला घरात घ्या आणि करा तिची आरती. श्रावणी, लई भारी कामगिरी केलीस बघ तू. मानलं तुला. सानिका, ते महत्वाचा कॉल आहे, जरा करून घेतो बरं. तुमचं चालू सर. आपल्या घरातलं कोण असेल जे स्वीटीला सपोर्ट करत असेल?